लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D1 2026-27 ची प्रेरणा रंजन प्री कॅबिनेट मीटिंग नवनिर्वाचित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शाह कासवा यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे उत्साहात संपन्न. बैठकीत 2026-27 या वर्षातील स्लोगन, पिन, थीम सॉन्ग, डिस्ट्रिक्ट इव्हेंट्स, कॅलेंडर, बँक अकाउंट, ॲक्टिव्हिटी व ॲडमिनिस्ट्रेशन रूल्स तसेच ग्लोबल कॉसेस व झोन व रिजन चेअरपर्सन यांच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. स्कूलिंगला जाऊन आलेलो आहोत. मी कोराटे साहेब, जोशी साहेब, त्याच्यानंतर अशोकभाई होते स्वतः. आम्ही सगळे जगदीचे पुरोहित होते. आम्ही सगळे तिथं स्कूलिंगला जाऊन आलेलो आहोत. बऱ्याच गोष्टी तिथं सांगण्यात आलेल्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडतो. MJF आपण जी 1000 डोनेशन दिले, 2000 दिले PMJ, ही कुठलीही पदवी नसून तो एक तुमचा सन्मान आहे. त्यामुळं जे MJF किंवा PMJ जे काही पदनाम असेल ते पदनाम नसून ते तुमच्या नावाच्या शेवटी छोट्या अक्षरामध्ये तुम्ही लिहायला हरकत नाही असं सुचवण्यात आलेलं आहे. माझ्या स्टेशनरीमध्ये मी तशी सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या काळात तसंच आपण करू. कारण काय होतं, काही वेळेला आता आमचे बापूसाहेब सावंत लायन, MJF लायन, प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब सावंत नावापेक्षा पदव्या जास्त होतात. त्यामुळं MJF किंवा PMJ जे काही तुमचं पदनाम असेल ते तुम्ही तुमच्या नावाच्या शेवटी लावावं. लावलंच पाहिजे असं काही आग्रह नाही. तुम्ही एक चांगल्या कामाला सहभागी झालेला आहात हे त्याचं प्रतीक आहे. ही एक गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, वेळेचं बंधन पाळण्याबद्दल अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 9 वाजताची मीटिंग असेल तर 9 वाजायला 5 मिनिट कमी असताना गेट बंद. मग बाहेर राहिला तो बाहेर आला, त्याचे मार्क कट झाले. तिथं आम्हाला मार्किंग सिस्टीम होती. जर आम्ही गैरहजर राहिलो तर आमचे तेवढे मार्क कमी. मग आमच्या रँकिंग मध्ये जे काही मार्क कॅल्क्युलेट होतील ते मार्क सुद्धा त्या ठिकाणी होतील. तेवढा स्ट्रिक्ट आपण राहणार नाही, पण वेळेत मिटिंगा सुरू झाल्या पाहिजेत अशी माझी मानसिकता राहील. काही नवीन प्रोग्राम आपले येऊ घातलेले आहेत. त्याच्यामध्ये एक पेट रेकॉग्निशनचा हा प्रोग्राम आहे. पेट रेकॉग्निशन म्हणजे आपल्या घरामध्ये बऱ्याच लोकांकडे कुत्रा, मांजर आपण पाळीव प्राणी पाळतो आणि तो आपल्या घराचा एक कुटुंबाचा सदस्य असल्यासारखाच आपण वागवतो. त्याचा आपण वाढदिवस साजरा करतो. एखादा निवडला तर त्याच्या मागे आपण त्याचे क्रियाकर्म सुद्धा करतो. तर त्याचं रेकॉग्निशन करण्यासाठी मिनिमम $50 डोनेशन LCF ला द्यावं अशी एक योजना आता नवीन सुरू करण्यात आलेली आहे. त्या डॉलरमधून जे पैसे गोळा होतील, जर सायजेबल रक्कम झाली तर आपल्या भारतामध्ये चालत असलेल्या जीवदया गोशाळासाठी ते सगळे पैसे वापरले जातील असं APC सरांनी सांगितलेलं आहे. दुसरा एक LCF लिगसी प्रोग्राम चेअरमन संतोष, आपण डिस्ट्रिक्ट चेअरमन आपण संतोष काबरा यांना दिलेलं आहे पद. ते त्याचा विषय सांगतील. लिगसी प्रोग्राम असा आहे की एक पुण्याचे डॉक्टर टंडन आहेत. कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे. मागं पुढं मुलं बाळ काही नाही. पण मी हयात आहे तोपर्यंत त्या संपत्तीचा उपभोग मी घेणार. माझ्या पश्चात ती सगळी संपत्ती LCF ला जाईल असे त्यांनी लिगसी डॉक्युमेंट करून दिलेले आहे. असे डॉक्युमेंट होत आहेत आपल्या जगाच्या पाठीवर. लायन असले तरी होत आहेत, अदर दॅन लायन पण होत आहेत. तर तो लिगसी प्रोग्राम आपल्याकडे आपण राबवू शकतो. एखादी LIC ची पॉलिसी, 10 पॉलिसी आहे, त्यातली एक पॉलिसी आपण LCF लिगसीला देऊया. 5-50 लाखाची एफडी आहेत, त्यातली 2 लाखाची एफडी मी आहे तोपर्यंत व्याज मी घेणार, नंतर ती त्याला जाईल. अशा पद्धतीचं डॉक्युमेंट करून आपल्याला द्यायचं आहे. त्याचा विशेष सन्मान केला जाईल आणि त्यासाठी पण मी मार्क ठेवलेले आहे. तुमच्या फॅमिलीशी संपर्क करून, कन्सल्ट करून, घरातील सदस्यांशी कन्सल्ट करून की बाबा रे माझी अशी इच्छा आहे आणि ही इच्छा माझी तुम्ही पूर्ण केली पाहिजे असे एक डॉक्युमेंट तुम्ही करून द्यायचं. नॉमिनी म्हणून नेमायचं आहे. कुठलाही दावा, तक्रार, भांडण LCF करणार नाही. योग्य पद्धतीने त्याचा विनियोग होईल आणि ते तुमच्या यावेळी VDG 1 लाईन किरण कोराटे, VDG 2 लाईन मंगेश दोशी, DG लाईन डॉक्टर वीरेंद्र चिखले, कॅबिनेट सेक्रेटरी लाईन रमेश जैन, ट्रेझरर लाईन सुरेश जाजू, लाईन दिनेश बिराजदार यांच्यासह PDG व कॅबिनेट अधिकारी उपस्थित होते. द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड. R for retention, A for activity, L for nation first, J for joint and joyful action, A for administration,
एन फॉर न्यू टेक्नॉलॉजी. या सर्वांच्या भोवती अकाउंट बँकेत उघडलेले आहे. एक ॲडमिनिस्ट्रेशन अकाउंट आहे, एक मायक्रो कॅबिनेट अकाउंट आहे आणि कॅबिनेट ही आपली 200 पेक्षा जास्त मोठी होणार असल्यामुळं तिथं एक कॅबिनेट ऑफिसरचं एक अकाउंट कॅबिनेटचं उघडलेलं आहे. एक ॲडिशनल कॅबिनेट म्हणून चौथा अकाउंट उघडलेलं आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्या. 2024 त्याची ठिकाण ठरलेलं नाही, ते पण कळवण्यात येईल नंतर. एरिया फोरम 16 ते 19 डिसेंबर 2024 काठमांडू नेपाळ. डिस्ट्रिक्ट टूरचं अजून आयोजन झालेलं नाही, ते झाल्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे कॅबिनेट मिटिंगच्या फर्स्ट कॅबिनेट मिटिंगच्या वेळेस करण्यात येईल. रिजन कॉन्फरन्सेस रिजन 1 7 फेब्रुवारी 2027 सोलापूर. सॅटिस्फॅक्शन द सर्व्हिस म्हणजे सेवेतून समाधान ते अधोरेखित केले आहे. या पिनच्या शेवटी 9 आरे आहेत. ते आंतरराष्ट्रीय संघटनेच्या युथ आणि मध्यभागी मेंटल हेल्थ अँड इलनेस. तर मंडळी अशी आहे या वर्षीच्या आपल्या पिनची. लायन सुनील सुतार, लायन विजय राठी, लायन जितूभाई दोशी, लायन डिस्ट्रिक्ट वेबसाईटवर ॲक्टिव्हिटीचं रिपोर्टिंग करणार नाही. फक्त लायन्स पोर्टलवरच आपण रिपोर्टिंग करायचं ॲक्टिव्हिटीचं. त्या सर्व लायन्स मेंबरच्या पाठीमागे त्यांनी राहावं पुढे राहण्यापेक्षा. त्यामुळे आम्ही पाठीमागे बसतोय आणि आम्ही ती स्वकृतीने स्वीकार केला. आम्ही सर्व पिढीने 18 मिनिटेच आहे. 3 मिनिटाचाच वेळ आहे तुम्हाला सुद्धा. 15 मिनिट वगैरे काय नाही, 3 मिनिटाचाच वेळ आहे. आपल्याला 2.5 तासात मीटिंग संपवायची. अजून 2 तास झालेत, अजून अर्धा तास माझ्या हातात आहे. परंतु जेवढं लवकर आपण संपवू तेवढा आपला मैत्रीभाव. एक मिनिट. कोल्हापूरच्या शौर्य परंपरेतील गडिंग्लजच्या आरोग्य क्षेत्रातील लायन डॉक्टर किरण खराटे यांचा सर्वांना नमस्कार. आंतरराष्ट्रीय लायन संघटना प्रांत 32-34 एक प्रेरणा रंजन प्री कॅबिनेट मीटिंग आज डीजी इलेक्ट लायन राजेंद्र शाह व सर्व टीमनं आज आयोजित केली. आणि राजेंद्र कासवा हे शिक्षकासारखं वागतात. आपल्याला माहित आहे की या हॉलमध्ये जवळ 50-60 वर्षाचे एज त्यांचा आहे. या ठिकाणी मला आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये खेळमेळीच्या वातावरणात आपण पार पडली. 2.5 तासात मीटिंग संपवणार होतो. अजून 2 मिनिट राहिलेली आहेत. ती 2 मिनिटं सुद्धा मी आता युटिलाइज करणार आहे. मी दिनेश बिरादर यांना बोलवतो की आजच्या ज्या काही घोषणा आहेत ते त्या करतील. आजच्या या सगळ्या चर्चेतून तुमच्या ही तर लक्षात आलं असेल की 1 ऑगस्ट आपली पहिली कॅबिनेट मीटिंग सोलापूरला आहे आणि 2 ऑगस्ट मीटिंगसाठी आपले माननीय 20 सभासद जातात. त्यामध्ये एक लिओ मेंबर आहे. तसेच आपल्या डिस्ट्रिक्ट इन्स्टॉलेशन सोलापूर येथे 2 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. आदल्या दिवशी 1 ऑगस्टला प्रथम कॅबिनेट मीटिंग आयोजित केली आहे. हॉटेल रिजेंटा 5 स्टार हॉटेल आहे. तिथे सगळी सोय. $3,000 पर्यंत त्याची मुलाखत देतो असं सांगितलेलं आहे. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी करण्यामागचा माझा उद्देश होता की मला जी आंतरराष्ट्रीय संघटनेने मला जी जबाबदारी दिली आहे, सगळेजण मिळून आपण काम करूया. रिजन 2 कोकण नंतर सगळ्यात मोठा रिजन आपल्या भारतातला. रिजन 2 चे रिजन चेअरमन महेंद्र कदम त्या ठिकाणी हजर होते. अनेक वर्ष आपण पाहत आलो होतो, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्या निसर्ग चक्रामध्ये फार मोठा बदल झाले. निसर्ग
चित्र आहे. 7 जूनला पाऊस सुरू करायचा ते बदलून कधीही पाऊस सुरू होतो आणि कधीही थांबतो. मला जावं लागणार आहे, परंतु गेल्या वर्षी आपण सर्वांनी चांगलं हातात हात घालून काम केलं. यावर्षी राजा भाऊ तर एक सक्षम आहे, म्हणजे स्वयंभू म्हणतो आपण तसं, आणि आपण सर्व चांगली टीम निवडलेली आहे. त्यासाठी लागणारं सहकार्य आपण सर्व करणारा माझ्याकडून आणि मल्टिपल करून ज्या काही आपणास अपेक्षित असतील त्या अपेक्षा आपण जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तेवढे आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो. चांगला कात नसेल तर सतत टाळ्या वाजवल्या जातात. आता तरी सुद्धा तसं विजन सतत माझ्याकडे येतो आहे. याचा अर्थ अजून मला सुधारायला पाहिजे असं होतं. यावर्षी आपण जे आय हॉस्पिटल ज्यांच्याकडे आहे त्यांना मी विनंती करेन, आपण दर महिन्याला घेत होतो रिपोर्ट, तर आपण ह्या वर्षीपासून 3 महिन्यांनी रिपोर्ट घेऊया. चाइल्डहुड कॅन्सर हा पोर्टफोलिओ आहे, त्यावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल माननीय प्रांतपालांना धन्यवाद. चाइल्डहुड कॅन्सर आपल्या भारतामध्ये जवळपास दरवर्षी 40,000 नवीन कॅन्सरग्रस्त बालकांचं निदान होतं आणि जवळपास प्रत्येक 100 कर्करोग रुग्ण घेतले तर त्यातले आहे की जिथे जिथे ऍक्टिव्हिटी तिथे तिथं माझी ड्युटी. कारण कोणत्याही ऍक्टिव्हिटीज आपण केल्या तर त्या मानवतावादी सेवाकार्यच असणार आहे. त्यामुळं ज्या ज्या 8 मार्चवरती आपण ऍक्टिव्हिटी करू त्यातल्या चांगल्या ऍक्टिव्हिटीसाठी मी आपल्या बरोबर यायला, जिथं ऍक्टिव्हिटी असेल तिथपर्यंत यायला मी तयार आहे. नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज मी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला सुचवेन. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याप्रमाणे त्यांनी कराव्यात. प्रांतपालांचे पुन्हा एकदा धन्यवाद. डिग्निटरीज ऑन अँड ऑफ द डायस. यावर्षी GLT या पोर्टफोलिओवर काम करायची सुरुवात करायच्या आधी माझ्या मनामध्ये एक GLT सर्व्हे करायचा विचार आहे, ज्याद्वारे लिडरशिप डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आपल्या प्रांताच्या गरजा काय आहेत हे त्यांच्याकडनं विचारून घेण्याची एक इच्छा आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो की वरच्या लेवलवरती सगळे सबजेक्शन ह्या गोष्टी ठरवतो आणि त्यांची गरज आपल्या सदस्य उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व लायन सदस्य, कृपया आपसात बोलू नका, लवकर कार्यक्रम संपेल. JMT वुमन आणि आपण फॅमिलीला तयार आहोत. ही कॅबिनेट पोस्ट सह्या कलकरींची होती. काही 1 नंबर 2 नंबर 2 वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकलेले नाहीत, त्यामुळे मी त्याचं स्पेशली पालन करतो. माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे आज होणाऱ्या प्री कॅबिनेट या मीटिंगसाठी उपस्थित जाऊ शकत नाही, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि या जेव्हा ही पोस्ट आली तेव्हा हे चॅलेंज माझ्याकडे होतं. माझ्या चॅलेंजेस मध्ये एक ते चॅलेंज आहे की गेल्या वर्षीचं रेकॉर्ड कसं मोडायचं. काही या पोस्टवर काम करत असताना काही मिशन्स ठरवले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सर्व्हिसेस आपण घेतो त्याचा इम्पॅक्ट कसा वाढेल याच्यासाठी आपलं काम करावं लागेल. मेंबर एंगेजमेंट जास्त पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण रिपोर्टिंग करतो तेव्हा रिपोर्टिंग करत असताना मेंबर्स इन्व्हॉल्ड हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. चांगल्या रीतीनं तो समिट झाला मद्रास चेन्नईमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये चर्चा करण्यात आल्या आणि कशा रीतीनं क्लब एक्सटेन्शन आणि मेंबरशिप एक्सटेन्शन कशा रीतीने करता येईल याबद्दल बरेचसे प्रत्येकाकडून लिखाणही करून घेतलं आणि प्रत्येकाचे काही एक्झाम्पल सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आले होते. तर त्या ठिकाणी प्रत्येक डिस्ट्रिक्ट कडून टार्गेट मागवण्यात. धन्यवाद सर. सर्वांना इथं मी अभिवादन करून माझा पोर्टफोलिओ विषयी बोलतो. मार्केटिंग म्हणजे काय, आता आपल्याला स्पेशली सांगायची काय, जसं तिकडे होतं मार्केटिंग वेगवेगळ्या प्रकारे लोक आपापल्या प्रॉडक्ट त्या धंद्याचं कसं असतात. तर लायन्सचं मार्केटिंग मी जे करणार आहे ती माझ्यात संकल्पना आहे. मी जे बघितलं वेबसाईट आहे किंवा आपण पेपरला देत असतो. आजकाल न्यूजपेपरची रिडरशिप बरीचशी कमी झालेली आहे. तुम्ही महत्वाच्या गोष्टी मी यावेळेस. नमस्कार मित्रांनो, प्रथमतः येणाऱ्या प्रांतपालांनी माझ्यावर LCIF लिगसी या पहिल्या पोस्टची जबाबदारी माझ्यावर दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच LCIF चेअरमन अतुल सोनीग्रा हे निश्चित म्हणजे आता चालू वर्ष जे होतं त्याचा आकडा पार करतील यात शंकाच नाही. पण आपण एकमेकांचे ग्राहक सुद्धा आहोत, तेव्हा आपण प्रत्येक जण या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक क्लबचा प्रत्येक मेंबर असायला हवा. लायन्स बिझनेस नेटवर्क LBD1 असा एक व्हॉट्सअप ग्रुप करतो आहोत. अक्रॉस डिस्ट्रिक्ट हा ग्रुप चालेल, ज्याच्यामधून आपण बिझनेस सेवांची देवाणघेवाण करणार आहोत. 2 दिवस हा प्रोग्राम
पूर्वी एक प्रोग्राम मी पुण्याला अटेंड केला लाईव्ह पीसचा आणि हा माझा दुसरा होता आणि खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि खरंच आपला डिस्ट्रिक्ट आपला प्रांत याने याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मल्टिपल मध्ये सुद्धा आपल्याला खूप अवॉर्ड मिळालेले खूप तसंच आता आपण याच्यात काम करणार आहे पण याच्यामध्ये खूप आता बदल झालेला आहे आपल्याला फक्त TTW एवढंच माहिती आहे TTW झालं की डिझाईन 3 प्रिसाइडिंग ऑफिसर आता मीच आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि गंभीर नेतृत्व आणि शिस्तबद्ध प्रांताला शिस्त लावायचे प्रयत्न करावे आतापासूनच तसे असत केलं आणि प्रसंगी त्यात तो पोहोचू शकत नाही म्हणजे वारंवार सारखे रील्स यायला लागले आणि हे जे रील्स युट्यूब असतील किंवा फेसबुक पेज आहे हे मोस्टली मी स्वतः करतात त्याला लावणं म्हणजे माझा बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंटच्या थोडंसं पुढचा भाग आहे म्हणून मी बोलतोय आपण वनस्पती लावतो म्हणजे वृक्षारोपण करतो जी बाकी स्कीम आहे विशेषतः ऍक्टिव्हिटीसाठी फक्त एक सूचना करायची आहे मागच्या 5 वर्षात प्रत्येक क्लबनं जी काही झाडं लावली असतील त्याच्यात लायन्स क्लबची फोन सर्वप्रथम मी आपले प्रांतपाल कृपया इकडे लक्ष द्या आमच्यात बोलू नका प्लीज जे शाह कासवा यांनी माझ्यावर भरोसा ठेवून हे महत्वाचं पद लायन्स म्युन्सिपल वाईस चेअरमन कॅबिनेट मेंबर वेळेवर उपस्थित राहिले आणि आज त्यांच्या वेळेवर उपस्थित राहिल्यामुळे आपण ही मीटिंग वेळेवर संपवू शकतो त्याबद्दल सगळ्यांचे मी अत्यंत आभारी आहे आणि जे व्हाईस गव्हर्नर बीडीसी तो एक उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभारी आहे मी साहेब आपले किती गव्हर्नर इथे उपस्थित होते ते काही कारणामुळे निवडून केले त्यांचे अत्यंत आभारी आहे आणि हॉटेलची व्यवस्था मला करून दिली त्याबद्दल सर्वांच्या